शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघ चंद्रपूरतर्फे 22 जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शासन आदेशानुसार सर्व पात्र शाळांना 1 जानेवारी 2024 पासून पुढील टप्पा लागू करून त्रुटी पात्र शाळांना समान टप्प्यावर आणून प्रतिवर्षी टप्प्यात वाढ करावी, अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रतिपूर्ती योजना लागू करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या शासन दरबारी मांडण्यात आल्या। या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला अधिक माहिती देण्यात आली। शिक्षक समन्वय संघाचं आजपासून या ठिकाणी धरणे आंदोलन आहे। गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या हे सरकार या ठिकाणी फक्त घोषणा देते आणि आश्वासनं देते, याच्याशिवाय आजपर्यंत कुठलाही ठोस निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही। मागे आझाद मैदान इथे गेली 12 ते 14 दिवस आंदोलन केले। त्यावेळेस त्यांनी आम्हाला असा शब्द दिला होता की दिवाळीच्या पूर्वी आम्ही तुम्हाला टप्पावार अनुदान देऊ, परंतु ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं नाही। म्हणून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी शिक्षकांना करावं लागतं, ही या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे। या ठिकाणी जे काही या ठिकाणी घडवण्याचं काम करते, समाज घडवण्याचं काम करते, याच शिक्षकांना रस्त्यावर उतरवायची वेळ या अशा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वेळ येते, हे फार दुर्भाग्यानं आम्हाला सांगावं लागतंय। आणि यावेळचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि जर या आंदोलनासंदर्भात सरकारनं काही निर्णय घेतले नाही तर हे सरकारला सुद्धा या ठिकाणी महागात पडेल, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि असंच आंदोलन या ठिकाणी निर्णय ठोस होईपर्यंत आंदोलन संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे।